2 कप जवळजवळ मी इथे ताक घेतलेलं आहे. असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा साखर घातली आहे, चिमूटभर मी मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. साखर आणि मीठ त्याला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये बटर घालायचे. इथे जिरे बटर घेतलेले आहेत मी. जवळजवळ 4 मी बटर इथे घालणार आहे. 4 बटर घातले गेले आहेत आणि आता व्यवस्थित जराशे ढवळून अगदी 5 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचे आहेत. झाकून यासाठी ठेवायचे आहेत की बटर नरम व्हायला पाहिजे, यासाठी आपल्याला ते झाकून ठेवायला लागतील. बटर जर तुम्ही असं ताकामध्ये घातलात तर आंबट गोड ताकाचा त्यामध्ये स्वाद येतो. अगदी 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत इथे आपण एक मिश्रण तयार करायचं आहे. इथे दही आहे, अर्धा कप दही आहे, ते मी घेतलेलं आहे. त्यामध्ये अगदी चिमूटभर मी मीठ टाकलेलं आहे. इथे जवळजवळ पाऊण चमचा मी साखर घातलेली आहे आणि आता हे मिश्रण आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. चमच्याने जसं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे दह्याला मीठ आणि साखर लागून जाईल. आणि आता साखर पूर्णपणे विरघळण्यासाठी जरासं हे मिश्रण आहे ते बाजूला ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर ताकातले बटर एकदम नरम झालेले असतील. हे बघा, एकदम नरम झालेले आहेत. त्यामध्ये आंबट ताक मिक्स झालेलं आहे. डिशमध्ये असे थोडेसे दाबून त्यातलं ताक बाजूला काढून बटर आपल्याला डिशवर ठेवायचं आहे. हे बघा, थोडे अशा हाताने दाबून घ्यायची. आणि आता हे 4चे 4 बटर मिळते. त्यामध्ये आता आपल्याला दह्याचं जे मिश्रण केलेलं आहे ते घालायचं आहे. दह्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी प्रत्येक बटरवर दह्याचं असं मिश्रण टाकलेलं आहे, दही टाकलेलं आहे. दहीवडा ज्याप्रमाणे आपण करतो त्याचप्रमाणे हे बटराचं दही बटर तयार होतात. खूप टेस्टी लागतात. दही वड्याला जेवढं आपण चटण्या वापरतो तेवढ्या चटण्या इथे वापरायची आहे. इथे मी लाल आंबट गोड चटणी वापरलेली आहे. ही पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर इथे पुदिन्याची चटणी आहे, कोथिंबीर, पुदिना आणि थोडीशी हिरवी मिरची, त्याची एक चटणी बनवलेली होती, ती मी त्यामध्ये घातलेली आहे. त्यावर लाल तिखट असतं ते थोडंसं असं टाकलेलं आहे आणि यावर असं शेव किंवा तुमच्याकडे जर बारीक फरसाण असेल तरी ते टाकलं तरी चालतं, असं घालायचं आहे. याचं पण प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घालू शकता. हे बघा, झटपट एकदम दहीवडा स्टाईल दही जिरे बटर तयार झालेलं आहे. एकदम टेस्टी लागतात. नक्कीच एकदा तरी ट्राय करा. हे बघा, याचं टेक्स्चर पण किती चांगलं व्यवस्थित झालेलं आहे. असं दहीच्या मिश्रणामध्ये मिक्स करून तुम्ही दही बटर तुम्ही खाऊ शकता. तुम्ही सर्व करताना दह्यामध्ये असा बटर घालून सुद्धा देऊ शकता. हे बघा, जो मगाशी आपण केलेला होता दही बटर तो असा घालायचा आहे दह्यामध्ये. तुम्हाला हवे असले 1, 2 जेवढं जसे तुमच्या बाउलमध्ये मावतील असे तुम्ही बटर टाकून घेऊ शकता. आता त्यामध्ये हिरवी चटणी आणि लाल चटणी घालून घ्यायची आहे. त्यावर फरसाण किंवा बारीक शेव असे घालू शकता. तयार आहे दही वडा स्टाईल दही बटर. ही जर रेसिपी आपल्याला आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.